हॅलो मित्रांनो, तर आज आमच्या कॉलेजला टेक्टॉनिक फेस्टिवल आहे. तर मी तुम्हाला सगळे डिपार्टमेंटचे टेक्टॉनिक फेस्टिवल दाखवतो. मी आहे IT डिपार्टमेंटला. तर आपण बघू कोणाची पहिली तयारी असेल, रेडी असतील ते मी एक एक तुम्हाला दाखवतो सगळ्या ब्रांचचे. तर आपण बघूया एक एक टेक्टॉनिकचे डेकोरेशन वगैरे. खूप सुंदर पद्धतीने डेकोरेशन केलं आहे सर्व ब्रांचने, तर ते बघून घेऊ आपण. इथं आपण कॅरमची ओपनिंग केली आहे. आता इथून कॅरमचे गेम स्टार्ट होतील. तरी तर सरांनी आणि कोऑर्डिनेटरने स्टार्ट केले गेम. तर इथून आता सगळे गेम स्टार्ट होतील. सरांनी कधी खेळला नसेल गेम. इथं सगळे पार्टिसिपेंट्स आणि कोऑर्डिनेटर्स आहेत. थोड्या वेळात इथं सगळी गर्दी होऊन 4 प्लेयर कॅरम खेळतात. असे आमच्या IT डिपार्टमेंटमध्ये 3 गेम्स आहेत. फर्स्ट आहे कॅरम, सेकंड आहे व्हर्च्युअल ट्रेझर हंट आणि थर्ड आहे फास्टेस्ट फिंगर फर्स्ट. इथं सरांचे आणि टीचरांचे बॅनर्स. तर इन शॉर्ट हे आहे कॅरमचे प्राइसिंग आणि मध्ये कोऑर्डिनेटर आहे. मी ITSAचा व्हॉलेंटियर आहे आणि हा ब्लॉग पोस्ट व्हायला पाहिजे. तर हे असं आहे आमच्या ब्लॉगमध्ये. इथं मी दोघं टीचर फोटोशूट करत. तर आता आपण यांना डिस्टर्ब न करता यांना आपण स्टार्ट करू. तर आपण बघू आता दुसरा गेम कसा होतो. सो बाय गाईज. इथं मॅनेजमेंट टीम आहे कॅरमची. फर्स्ट गेम स्टार्ट होतो. सो इथं इव्हॅल्युएटर आहे. रेफरीज सिनियर. असं वाटतं हे स्वतः कन्फ्यूज होत आहेत का काय. बघू आपण काय इव्हॅल्युएट करतात. ही आहे फर्स्ट टीम, ही आहे सेकंड टीम. हे सगळे नॉकआउट मॅचेस आहेत. टोटल 6 टीम आहेत. इथं असं वाटतंय 2-2 इव्हॅल्युएटर बसले. हे टॉप प्लेयर दिसत आहेत का काय दोघं, त्यामुळे 2 बसवले. तर असं आहे कॅरम स्पोर्टमध्ये. तर आपण एवढा ब्लॉग इथं संपवू कॅरमसाठी. नंतर आपण नेक्स्ट गेम बघूया. तर इथं इनॉग्रेशन होते आता व्हर्च्युअल ट्रेझर हंट आफ्टर कॅरम. आम्ही इथं आलो आहे. तर हे व्हर्च्युअल ट्रेझर हंटमध्ये मी पार्टिसिपेशन आहे. सो इथं इनॉग्रेशन करत आहेत आमचे टीचर मॅडम. सो व्हर्च्युअल ट्रेझर हंटला हा रूम अलोकेट केला आहे. तर इकडे सगळे व्हॉलेंटियर आणि पार्टिसिपेशन स्टुडंट्स. तर इकडे कोऑर्डिनेटर व्हर्च्युअल ट्रेझर हंटचे आणि टीचर्स हे फोटोग्राफी करत होते. सो इथं सर चालले आता. इनॉग्रेशन झालं. सो इथं 1 बाय 1 बाय
पार्टिसिपेशन येत आहेत आणि यांची क्रॉस व्हेरिफिकेशन होते, जसं का ते इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग करत आहे असं वाटते. त्यांचे नाव, नंबर, ईमेल ID वगैरे व्हेरीफाय करण्यात येतील इथं आणि नंतर एंट्री भेटेल. हे आहेत IT डिपार्टमेंटचे गार्ड. हे कोण येतं आहे, कोण जात आहे, सगळ्यांना ॲनालिसिस करतायत कोणत्या डिपार्टमेंटचे किती आहेत. तर इथं गेस्टसाठी गिफ्ट आणलं आहे. तर हे कॅलेंडर आहे, रोटेशन कॅलेंडर. बघा किती भारी गेस्टला एक गिफ्ट देण्यात येत आहे आमच्या कॉलेजतर्फे, सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग. सो इयर सगळे व्हर्च्युअल ट्रेझर हंटचे पार्टिसिपेंट रेडी आहेत. तर आता थोड्याच वेळात हा गेम स्टार्ट करू. या गेममध्ये मी व्हॉलेंटियर प्लस पार्टिसिपेटिंग आहे. सो बघूया पुढे काय होतं या गेममध्ये. तर आमची HOD सर आणि प्रिन्सिपल सर इथं व्हिजिटसाठी आले आहेत IT डिपार्टमेंटमध्ये. तर इथं जे आम्ही डेकोरेशन केले आहेत याबद्दल ते थोडे माहिती घेतील. इव्हॅल्युएशन कसं झालं आहे, एनर्जीचं ते दाखवलं आहे. इथं फ्युचर बी प्रेडिक्ट केलं आहे असं वाटते, 2043 आणि 51. इथं हे सोलार आहे, चालू आहे का बंद आहे ते माहीत नाही, पण मी इथूनच हे बिल्डिंग तर लई मस्त दिसते, कॉलेजपेक्षा तर मोठीच आहे. इथं हे विंडमिल्स माउंटेन्सवर आणि हे विलेज आहेत. हे पॉवर हाऊस आहे जिथून इलेक्ट्रिसिटी आपल्या घरापर्यंत पोचते. हे विंडमिल्स आहेत जे की तुम्ही बघितले असतील, विंड एनर्जी जनरेट करायसाठी यूज करतात. आमचा इव्हेंट हे आहे आमचं प्रवेश गेट, एनर्जी गेटवे. सो इथं बघूया आपण. लय मस्त गेले. कोणाकोणाचे हात लागले ते तर मला माहीत नाही, पण ज्यांचेही लागले ते ह्या कॉलेजला शू फिंगरप्रिंट असतील. इथं फोटोशूटसाठी केले त्यांनी मिरर आणि LEDs कॉटन लावून. नंतर हे आम्ही 4-5 जणांनी मिळून हे बनवलं होतं बायोगॅस प्लांट. त्यानंतर हे विलेजेस आहे ज्यांना की बायोगॅस प्लांटमधनं एनर्जी सप्लाय होते. आणि त्यानंतर हे फोटोशूटसाठी जे की रिफ्लेक्शन करत आहे, किती मस्त पद्धतीने बनवलं आहे. बघू शकता आमचे ITचे कलाकार. सो बाय. तर इथून आपलं ITचं एवढं संपलं आहे, ITचं एवढंच आहे. आपण दुसऱ्या ब्रांचही बघू आता नंतर. हाय माझे मित्र.
आज आम्ही गावाला गेलो होतो, याच्यासोबत आलो मी. किती किलोमीटर चाललो आपण? 5 किलोमीटर. 5 किलोमीटर चालत आलो. तर इथं आम्ही आता थोडे फोटोशूट करू आणि त्यानंतर पुढच्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन तिथं ब्लॉग बनवू. ओके, बाय फॉर IT डिपार्टमेंट. सो त्यानंतर IT डिपार्टमेंटमधून आपण सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये आलो आहे. तर सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये काय केलं आहे बघू आहे आपण. हे आहे आपलं राम मंदिर अयोध्येचं. हे चांगल्या पद्धतीने बनवलं आहे. आणि त्यानंतर इथे काय काही समजत नाही, पण बघूया आपण. टोल प्लाझा. यस, इट्स राईट. त्यानंतर मग इथं एक लहान पद्धतीने विलेज दाखवला आहे. त्यानंतर इथं एक मोठं घर वगैरे आणि जे सिव्हिलचे कारनामे दाखवण्यात आले आहे इथं. त्यानंतर इथं अर्थ एका लहान मुलाने एक अर्थ पकडली. इथं हा जे लहान मुलं बनवत राहतात त्यांच्या प्रोजेक्टमध्ये ते दाखवलं आहे. त्यानंतर इथं बी हाताचे पंजे लावले आहेत. बेस्ट फ्रॉम वेस्ट. हे सगळं वेस्टपासून बेस्ट बनवण्याचा प्रयत्न केला आहे यांनी, हे खूप छान पद्धतीने. त्यानंतर आपण इथं आलो आहे आता मेकॅनिकल डिपार्टमेंटला. तर यांची गाडी बघून तर मला खूप आनंद झाला. एक छान पद्धतीने त्यांनी गाडी तयार केली. ही आहे मेकॅनिकल डिपार्टमेंट. तर बघूया आपण यांनी काय केलं आहे आता. तर इथून यांची सुरुवात आहे. हे पबजीचं एअरड्रॉप काय याच्यात बघू आपण लास्टमध्ये. इथं चेस. इथं सगळा गेम झोनच वाटतोय मला तर. गेमिंग झोन होता हा. आपण बॅक साईडने आलो. तर या पद्धतीने मेकॅनिकल डिपार्टमेंटने हे डेकोरेशन केलं आहे. इथं तुम्हाला वाचता येत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा काय लिहिले आहे. एक छान पद्धतीने बनवलं आहे. इथं बघा हे क्रिएटिंग मेकॅनिकल वंडर्स. ओके, ह्या पद्धतीचा रोबोट. हे आपल्या जीवनात खूप गरजेचे आणि मोलाचे झाडं आहेत. हे तर अवश्यच पाहिजे. डिपार्टमेंट इलेक्ट्रॉनिक 2025. ओके, वरती डेकोरेशन तर आहे चांगलं. आता पुढे जाऊन बघूया काय काय आहे. हे महत्त्वाचं आहे बरं का. हे सगळे लँग्वेजेस खूप छान पद्धतीने केले. जावा, Node.js, C++, HTML या पद्धतीने भरपूर आहे तिथं. त्यानंतर आपण बघू पुढं. या पझलमध्ये जे तुम्हाला दिसत आहेत ते सगळे ह्या कॉम्प्युटर डिपार्टमेंटचे गेम आहेत.
इकडे प्रोग्रामिंग छान पद्धतीने दिसून येते. आता ज्या टेक्नॉलॉजी बूम मध्ये आहेत त्या बी यांनी रिप्रेझेंट केले. AI आणि हे तर खूप छान वाटलं मला. एक हे रोबोट आहे की ह्युमन आहे काही समजत नाही, पण एक लॅपटॉप यूज करत आहे. लॅपटॉप तर मला लांबून ओरिजिनल वाटलं, पण इथं आल्यावर बघितलं तर त्यांनी एक पेपरपासनं बनवलं होतं आणि ते बी ॲपलचं होतं. सो इथं या कॉम्प्युटर डिपार्टमेंट एंड होते. एवढं त्यांनी एक छान पद्धतीने रिप्रेझेंट केलं आहे. इथं एक खूप मोठा मासा आहे, त्याचा पोटात बघू काय आहे बरं, प्लॅस्टिक आहे सगळे. मी फर्स्ट टाइम बघितलं की माशांच्या पोटात हे बी असतं असं. सो आता आपण एक लास्ट ब्रांच बाकी आहे ENTC ती बघून. सो इथं या पद्धतीने आपण आता ENTC डिपार्टमेंटमध्ये आलो आहे. तर इथं बघूया या फोटोशूटसाठी ठेवलं आहे त्यांनी. एक छान पद्धतीने बनवलं आहे त्यांनी. सो हे आहे ENTC. हे खूप म्हणजे त्यांनी एक वेस्टेज सर्किटपासून बनवले. हे बघा किती छान पद्धतीने CATE. हे बघा इथून यांची सुरुवात आहे. इथे रोबोटिक्सचे गेम होत आहेत ENTC मध्ये. ENTCच्या पोरांनी एक कार बनवली आणि ते रेसचे कॉम्पिटिशन करत आहेत. हे आहेत त्यांचे डेकोरेशन. त्यानंतर हे तुम्हाला काय वाटतंय हे बी मला कमेंट करून सांगा. ENTC डिपार्टमेंटमध्ये एक छान पद्धतीने सर्किट वेस्ट सर्किटपासून एक बेस्ट प्रोडक्ट बनवले त्यांनी. तर जी लँग्वेज कॉम्प्युटर जी लँग्वेजला प्रोसेसिंग करतो ती म्हणजे 01च्या लँग्वेज 01च्या फॉर्मॅटमध्ये. तर ते यांनी इथं रिप्रेझेंट केलं आहे की कॉम्प्युटर कोणती लँग्वेज प्रोसेसिंग करतं, तर 01च्या फॉर्मॅटमध्ये प्रोसेसिंग करतं. आणि इथं त्यांचे थोडे मेमोरीज लावले आहेत त्यांनी. त्यानंतर मी हे दोन एक रोबोट आणि याला बी रोबोट म्हणू शकतात, पण याला थोडा फ्रॉग आहे त्यामुळे आपण थोडं वेगळं नाव ठेवूया. बघू काय नाव ठेवू. तर यांची रांगोळी ENTC वाल्यांची छान पद्धतीने रांगोळी क्रिएट केली आहे. सो इथून आपण आता आपला ब्लॉग एंड करू. एवढं होते हे एक छान पद्धतीने वेस्ट टू बेस्ट हे छान एक्झाम्पल आहे जे की पूर्ण कॉलेजला रिप्रेझेंट करत आहे. इथं कोणी फोटोशूट करू शकतात. सो इथं आपण आपला ब्लॉग एंड करूया. सो आता मी बाहेर आलो आहे. तुम्हाला सगळे मी दाखवले. आमच्या ITचे तुम्हाला गेम्स दाखवले, पण बाकीचे मी दाखवू शकत नाही. कॉम्प्युटर ENTC मेकॅनिकलचे, कारण की मलाच टाईम नव्हता. मी स्वतः पार्टिसिपेंट कोऑर्डिनेटर होतो, त्यामुळे दाखवू शकलो नाही. पण जे डेकोरेशन केले होते मी सगळे ब्रांचनी जे डेकोरेशन केले होते ते सगळे तुम्हाला दाखवले. सो असे ब्लॉग तुम्हाला हवे असतील तर कमेंट करा. मी तसे क्रिएट करतो आणि अपलोड करू. सो गाईज सपोर्ट करा. भेटूया नंतर. लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. सो बाय.